नमस्कार मित्रांनो, मी सागर. आज पुन्हा एकदा थरारक अनुभव स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्र, आजची जी स्टोरी आहे, ही स्टोरी किमान 40 ते 45 वर्ष जुनी आहे. मित्र, ही स्टोरी मला माझ्या आजीने सांगितली होती. तर जेव्हा माझे वडील आणि आत्या ह्या लहान होत्या, त्यावेळेची ही स्टोरी आहे. तर मित्र, माझी आजी आणि आजोबा आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी वगैरे करत होते आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह करत होते. पण मित्र हो, माझ्या आजी आजोबाच्या गावामधून एक छोटीशी नदी वाहत होती. पण त्याच नदीचं पात्र रुंद व्हावं आणि त्या नदीमध्ये पाणी साठवून राहावं, यासाठी सरकारने त्या गावामध्ये प्रकल्प आणला होता. तर मित्रांनो, घटना अशी आहे. आता गावामध्ये सगळ्यांना कामे मिळायला लागली होती. आजी आणि आजोबा दोघे पण मस्त दिवसभर कामे करीत होते. दर रविवारी सगळ्यांना मजुऱ्या मिळत होत्या. गावात कोणी कोणाच्या बायकोला काही दागिना विकत घेत होता, तर कोणी त्याच्या घरामध्ये काही नवीन वस्तू विकत घेत होता. सगळ्या गावाला वाटलं आता खूप चांगलं झालं की सगळ्या गावाला रोजगार मिळाला. आता कोणालाच पैशाची अडचण भासणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. याआधी आजी आणि आजोबा यांचा लाकूड विक्रीचा व्यवसाय होता. आजी आजोबा दिवसभर लाकडे तोडीत होते आणि शहरामध्ये संध्याकाळी ते विकायला नेत होते. गावामध्ये जेव्हापासून खंती खोदायचे आणि बंधारे बांधायचे कामं लागले, तेव्हापासून आजी आणि आजोबा हे दोघे पण गावातील लोकांसोबत खंती खोदायच्या कामाला जाऊ लागले. आजी आजोबांसोबत गावातील बहुतांश पुरुष आणि त्यांच्या स्त्रिया होत्या. कामे झाल्यानंतर आजी आजोबा सायंकाळी घरी यायचे. सायंकाळी आल्यानंतर आजोबा हातपाय धुवून अंघोळ करून बाजारामध्ये मटण आणि काही बाजार वगैरे आणण्यासाठी जात होते आणि हा त्यांचा नित्यनियम होता. आणि एक दिवशी बैलपोळ्याची अमावस्या होती. त्या दिवशी गावातील काही मजूर बैलपोळ्यामुळे कामावर आले नव्हते, पण ज्यांचे कामाशिवाय भागतच नाही असे काही मजूर कामावर आले होते. मग झालं असं की त्याच दिवशी दुपारच्या वेळेस सगळे झाडाखाली जेवायला बसले आणि सर्वांचे जेवण सुरू होते. आणि त्या नदीच्या काठी त्यांचे बंधारे बांधायचं काम सुरू होतं. ज्या नदीकाठी मसणवटी होती, म्हणजे गावात कोणी व्यक्ती वारला तर त्याच ठिकाणी त्या व्यक्तीची अंत्यविधी होत होती. आणि त्या परिसराच्या आजूबाजूलाच काही काटेरी झाडे पण होती. सगळ्यांनी त्यांचे त्यांचे जेवणाचे डबे उघडले आणि जेवण करायला सुरुवात केली. त्यावेळी कोरडा दुष्काळ पडला होता. ऑगस्टमध्येही गरमी होत होती, म्हणून दुपारचे ऊन उतरल्यानंतर सर्वांनी कामाला लागायचं असा नियम होता. तर सर्वांचे जेवण झाले आणि मजूर शांतपणे झाडाखाली विश्राम करायला लागले. कुणी कुणाला खायला पान सुपारी देत होते, तर कुणी तंबाखू वगैरे एकमेकांना देऊन त्यांच्या गप्पा चालू होत्या. तेवढ्यात काय झालं की त्या गावामध्ये असा एक व्यक्ती होता ज्याचं नाव नरूजी होतं. त्यावेळी नरूजीचे वय हे 40 वर्ष असावं. त्या व्यक्तीला 4 मुलं होती आणि एक लहान तानं बाळ होतं, जी मुलगी होती. नरूजी हा पुरुषांमध्ये बसला होता. त्याने पान वगैरे खाल्ले आणि तो अचानक उठून उभा राहिला आणि गावातल्या लोकांना म्हणाला, तुम्ही कधी भूतांची मंडळी बघितली आहे का? हे ऐकून गावातील सगळे लोक आश्चर्याने नरूकडे एकटक बघू लागले. काही लोकांना वाटले की हा काहीतरी मस्करी करतोय आणि काहींना भीती वाटली आणि स्त्रियांना तर भीतीने थरकापच सुटला. तर नरूने एकदा परत विचारले, आज बैलपोळ्याची भारी अमावस्या आहे, तर तुमची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला आज भूतांची मंडळी दाखवू शकतो बरं का? नरूजीने असं विचारलं. तसंच काही लोकांनी त्याला मस्करीत घेतलं आणि त्याच्यावर हसायला लागले. पण काही लोकांना मात्र खतऱ्याचा अंदाज आला होता, कारण बहुतांश लोकांना हे माहीत होतं की नरूजी कोण आहे आणि काय आहे. त्यावेळेत लोक खूप साधीभोळी होती आणि गावात जर कोणाला काही झालं तर लोक नरूजीकडेच त्याला व्यवस्थित करायसाठी घेऊन जात होते. जसं जर एखाद्या लहान मुलाला काही झालं, रडत आहे किंवा असा काही प्रकार गावामध्ये घडला, तर ते लहान मूल नरूजीकडे घेऊन जायचे. किंवा कोणी व्यक्ती झोपेत जर दचकत आहे किंवा त्याला कसली भीती वाटत आहे, तर ते लोक नरूजीकडे घेऊन जात होते आणि नरूजी तिथे त्याला विभूत अंगारा करून ठीक करत होता. गावातील लोकांची नरूजीवर चांगलीच आस्था होती. लोकांना ही कल्पना होती की नरूजी जर काही बोलत आहे तर त्यामध्ये काही तथ्य तर नक्कीच असणार.
जर नरूजी म्हणत आहे की मी भूतांची मंडळी दाखवून देऊ शकतो, तर यात काहीतरी तथ्य तर असणारच. ज्यांना माहीत होते नरूजी बद्दल, त्यांनी मनात हाच विचार केला की काश नरूजी जे बोलत आहे ते फक्त मस्करीच असावी. जर हा खरंच असं काहीतरी करायचा विचार करत असेल तर आता काय होणार हे देवालाच ठाऊक. आणि तेवढ्यात गावातील एक व्यक्ती नरूजीला म्हणाली, नरूजी, अरे आम्ही साधी माणसं, बिनडोकानी खुडी नव की तू असलं काय पण बोलावं आणि आम्ही खरं समजावं. यावर अजून एक म्हणाला, म्हणजे म्हणजे तुम्ही फेकायचं आणि आम्ही जेलाचं वय. आणि एवढं म्हणताच इतर लोकही नरूजीवर हसायला लागले. तिथे काही बाई माणसे पण होते, त्या स्त्रिया पण नरूजीवर हसायला लागल्या. हा सर्व प्रकार एक मस्करी वाटत होता, पण वाटतं तेवढं सोपं नव्हता. कारण नरूजीने आता त्यांचे हे शब्द मनावर घेतले होते. हे ऐकताच नरूजीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि नरूजीचे डोळे रागाने लाल झाले होते. नरूजीला हा एवढ्या लोकांसमोर फार मोठा अपमान वाटला होता. कारण नरूजी असं सहजासहजी कोणासोबत फालतू मस्करी करत नव्हता. आणि त्यात एकतर नरूजीचा गावात मानही होता. नरूजी म्हणाला, ठीक आहे तर मग आज होऊनच जाऊ दे जे होईल ते. नरूजी फक्त एवढंच बोलला. आणि ज्यांना हे माहीत होतंय की नरूजी कोण आहे आणि काय करू शकतो, हे ऐकून त्या सर्व लोकांच्या अंगावर काटे उभे राहिले. आणि ते लोक नरूजींना शांत कर म्हणाले, नरूजी अहो शांत व्हा, तुम्ही दाखवू शकता हे आम्हाला माहिती आहे की, पण नका 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 बाबा, असं करू नका. एखादं आरबडलं बिरबडलं म्हणजे, असं म्हणून नरूजीला समजावं लागले. पण नरूजीने आता पूर्ण मनाला गोष्ट लावूनच घेतली होती आणि नरूजी कुणाचं काहीच ऐकत नव्हता. आणि त्यात काही लोकांना खरोखरच भूतांची मंडळी काय असते हे पण बघायची इच्छा होती. नरूजी ताटपणे उभा राहिला. ज्या झाडाखाली सगळे लोक बसले होते त्या ठिकाणी त्याने एक लाकूडाचा तुकडा घेतला आणि त्याच्या सहाय्याने त्या सर्व लोकांच्या अवतीभोवती रिंगण घातले. रिंगण घालून त्याने काहीतरी मंत्र म्हटले. त्या सर्व लोकांना 3 फेऱ्या मारल्या आणि तो पण त्या रिंगणात जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, स्वतःच्या अवतीभोवती बघा काय दिसतंय काय तर. लोकांनी त्यांच्या आजूबाजूला नजर फिरवली आणि बघतात तर काय